इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा, चर्चा तर होणारच। मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी। नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपचे इच्छुक असलेले, इचलकरंजी महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेले उमेदवार ज्यांनी बांधकाम समिती सभापती, इचलकरंजी शहराचे उपनगराध्यक्ष हे पद भूषवले असे महावीरजी जैन हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्यांना आपण विचारूयात की या निवडणुकीत आपली ध्येय धोरणे काय असणार आहेत। इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी प्रभाग नंबर 13 मधील उमेदवारी अर्ज मागितलेला आहे। त्यासाठी मी गेली 15 वर्षे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि काम करत असताना मला पहिल्यांदा बांधकाम कमिटी सभापती पद मिळालं। त्यावेळी जवळजवळ भागातलं 6 कोटीचं काम केलं व गावातले 15 ते 16 कोटी एकूण 22 ते 20 कोटीचं काम माझ्या कालावधीत झालेलं आहे। आणि त्याचबरोबर इचलकरंजी झोपडपट्टी, जय भीम झोपडपट्टी व नेहरू नगर झोपडपट्टी यांचं पुनर्वसन करण्यासाठी जवळजवळ माडा म्हणून 30 कोटीचं निधी प्राप्त करून आणि ते सर्व घर बांधकाम सुरुवात केलं। तर त्या गोरगरिबांना अतिशय चांगल्या पद्धतीचं घर सुद्धा मिळालेले आहे माझ्या काळात। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टर्म मध्ये मला बांधकाम उपनगराध्यक्ष पद मिळालं। त्यावेळी मी गावातली टिपी सेक्शन मधले काम जवळजवळ 2 कोटी रुपये देऊन पूर्ण गावाची मोजणी करून घेतली। आणि त्याच्यानंतर जवळजवळ उपनगराध्यक्ष असताना परत पुन्हा त्याच भागात मला 3 कोटीची कामं करण्याची संधी मिळाली। रस्ते, गटरी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहे। आणि माझ्या भागात एक हनुमान मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीने मोठं भव्य दिव्य आम्ही लोकवर्गणीतनं बांधलेलं आहे। जवळजवळ त्यावेळी 40 लाख रुपये खर्च आलं। तर अतिशय भव्य असं देखणं माझ्या काळात मी हनुमान मंदिर सुद्धा बांधलेलं आहे। त्याचा हत्ती चौक हनुमान मंदिर असं आम्ही नाव ठेवलेलं आहे। आणि जवळजवळ आता पुढच्या निवडणुकीसाठी आता आमचे पंतप्रधान मोदीजी व देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि आमचे गावातले आता धडाडीचे उमेदवार मान्य राहुलजी आवाडे यांच्या जवळजवळ एक वर्षाच्या कालावधीत 1200 कोटी रुपये सरकारकडनं इचलकरंजीसाठी त्यानं आणलेला आहे। त्याचा निधीचा पूर्णपणे फायदा आमच्या भागासाठी सुद्धा होणार। तरी त्या फायदा सुद्धा लोकांना मिळावा म्हणून मी परत पक्षाकडे तिकीट मागणी केलेली आहे। आणि त्याच पद्धतीनं पूर्णपणे म्हणजे माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर, माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे आणि राहुलजी आवाडे अतिशय चांगल्या पद्धतीनं इचलकरंजीचं काम करत आहे। आणि जवळजवळ पॉवरलूम सेक्टरचं काम मान्य अण्णांनी इथे बरेच वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। आणि गावाचं कायापालट करून ठेवलेलं आहे। म्हणजे त्या महाराष्ट्रात पूर्ण इंडियात इचलकरंजीचं नाव मँचेस्टर सिटी म्हणून घेतलं जाते। आणि आज इथला जो कापड आहे पूर्ण वर्ल्ड, भारत नाव पूर्ण वर्ल्डभर जातोय। आपला कॉटन म्हणून आज कापड बाहेर देशात जातोय। तर इचलकरंजीचं नाव घेतलं जाते अभिमानानं। त्यात पूर्णपणे आवाड्यांचं श्रेय आहे। आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही पुढे याच्या काळात सुद्धा काम करू। आणि जे अण्णांनी आणि राहुल साहेबांनी आणि आमदार हळवणकर साहेबांनी जो निधी आणल त्याचा पूर्णपणे फायदा घेऊन पूर्ण माझ्या भागासाठी आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन। मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे। 16,000च्या वर मतदारसंघ ह्या आपल्या प्रभागामध्ये असताना आपण घर टू घर कशा पद्धतीने आपली कॅम्पेन यंत्रणा राबवणार आहात? मी जवळजवळ मागे 4चा भाग होता तेव्हा माझा यो 70% भाग जुना होता। त्यामुळे मला जवळजवळ 70% घरात पूर्णपणे माझ्या नावानेशी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि माझा संपर्क आहे। आणि राहिलेला 30% भाग सुद्धा मी आता पहिला भाग त्याच भागात फिरवायला चालू केली। ड्रेनेज व गटरी आणि जे कामं आहेत ते आता सुरुवात आधीच इलेक्शनच्या आधी केलेली होती। त्यामुळे ते बी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं नागरिक माझ्या पाठीशी आहे। आणि की त्यांना असं हवं आहे की एक व्यापारी माणूस म्हणून माझी ओळख आहे। आणि असा एक व्यापारी आणि चांगला सरळ माणूस उमेदवार आपला असावा म्हणून मला भरघोस पूर्ण भागातनं पाठिंबा आहे। आणि सर्वजण म्हणते की तुम्ही इचलकरंजीत अतिशय चांगल्या प्रमाणात आणि प्रामाणिकपणे म्हणून काम करता
ज्यावेळी अहोरात्री हाक दिली की महावीर जैन येतात, त्यामुळे आम्ही परत तुमच्या पाठीशी राहू असं सांगतो. मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे, नागरिकांच्या तुमच्याकडे तक्रारी येऊ नयेत म्हणून तुम्ही काय यंत्रणा राबवाल? नागरिकांच्या तक्रारी येऊ नये म्हणून माझा 24 तास मोबाईल चालू असतोय. त्यांनी मला कधी अर्ध्या रात्री कवा बी फोन केला तर मी ताबडतोब त्यांच्या अर्धा तासात किंवा 20 मिनिटात इथं हजर होतो. त्यामुळे ते माझ्या भागात नागरिकांची काही तक्रार नाही. आणि जे नवीन बोरिंग असू दे किंवा जुनी बोरिंग असू दे, अतिशय चांगल्या पद्धतीचं सर्व बोरिंगला माझ्या भागात पाणी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या बी नाही आहे. आणि गट्टी वगैरे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने जुनी केलेली आहेत. थोडीफार जी राहिलेली आहे येणाऱ्या काळात आम्ही ती सुद्धा पूर्ण करू. त्यामुळं माझ्या भागात नागरिकांचा रोष असायचा किंवा त्याच्यावर माझ्यावर राग काढायचा ही कुठली त्यांना मी संधी दिलेली नाही. मला या ठिकाणी आता शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे, आपण ज्या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात त्या प्रभागामध्ये व्यापार वर्ग कारखानदार हा मोठ्या प्रमाणात आहे, त्यासाठी छोटीशी आपली कृती आराखडा किंवा काय तयार आहे का? माझ्या भागात जवळजवळ पूर्णपणे 2800 ते 3000च्या वर व्यापारी समाज आहे. आणि ते व्यापार म्हणजे इचलकरंजीत माझा प्रभाग 13 नंबर मध्ये सूत मार्केट येते. त्या सूत मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि जवळजवळ इचलकरंजीत पॉवरलूम असोसिएशन हे सुद्धा माझ्या भागात आहे. तिथं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. आणि लाईटची समस्या असू दे किंवा आणि कुठली बी समस्या व्यापाराची असू दे, मान्य प्रकाश अण्णांच्याकडे आम्ही गेल्यानंतर आमच्याकडे ताबडतोब त्या समस्याचं निराकरण होतोय. आणि त्या पद्धतीने अण्णा आम्हाला व्यापाऱ्यांना किंवा सर्व कारखानदारांना अतिशय चांगल्या पद्धतीची मदत करतात. आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त कारखानदारांना फायदा करण्याचा माझा ध्येय आहे. या ठिकाणी आपण बघितलं असाल, इचलकरंजी नगरपालिकेचे बांधकाम समिती सभापती पद असू दे, इचलकरंजी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पद असू दे किंवा समाजातील गोरगरीब घटकांना न्याय देण्याचं काम असू दे किंवा त्यांना मदत करण्याचं काम असू दे, हे आजपर्यंत महावीरजी जैन यांनी करत आलेले आहेत. मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराज.